दरवर्षी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना स्वर्गीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कारखान्याच्या गोडाऊनमध्ये इंडोर पद्धतीनं ऑलिम्पिकच्या धर्तीवर मॅटवरच्या कुस्त्यांचं आयोजन करत असतो. या वर्षीच्या कुस्ती स्पर्धांचं आज उद्घाटन आहे. या कारखाना भरवत असलेल्या कुस्तीला जवळपास 40 वर्षाचा इतिहास आहे. कारखाना 1980च्या आसपास आपलं कारखान्याचं कामकाज चालू झालं आणि कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विक्रमसिंहजी घाटगे यांनी असं ठरवलं की छत्रपती शाहू महाराज यांच्या राजाश्रयामुळं कोल्हापूरला जे काही कुस्ती पंढरी म्हणून नावलौकिक मिळाला होता, पैलवानांना मोठा राजाश्रय मिळून मोठी मोठी नावं असलेले पैलवान या कोल्हापूरच्या मातीत घडले होते. त्यांच्या पश्चात कुस्ती क्षेत्राला आलेली मरगळ जर टाळायची असेल तर या नामांकित पैलवानांना किंवा उदयोन्मुख पैलवानांना कुठंतरी आर्थिक मदतीचा हातभार लागला पाहिजे आणि कुस्तीत मातीतल्या कुस्तीत खेळणारे ही पैलवान यांना कुठंतरी लहानपणापासून मॅटवरच्या कुस्त्यांचा अनुभव मिळावा. आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅटवरच्या कुस्त्या होतात, त्याचे नियम काय असतात, त्यांचे पंचांचे एकूण पॉईंट देण्याच्या पद्धती काय असतात, या सगळं माहिती होण्यासाठी 2 वेळा कुस्ती स्पर्धा आपण आयोजित करतो. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मॅटवरच्या कुस्त्या घेतल्या जातात. या कारखान्याच्या गोडाऊनमध्ये इंडोर पद्धतीच्या असतात आणि कागलचा जो गहिनीनाथाचा उरूस आहे, या उरसानिमित्त मातीतल्या कुस्त्या या गहिनीनाथा उरसाच्या निमित्तानं कागलच्या यशवंत किल्ला इथं असलेल्या कुस्ती मैदानात होतात. तर 2दा कुस्तीचे मोठे स्पर्धांचे नियोजन केले जाते. या व्यतिरिक्त जे काही उदयोन्मुख चांगले खेळणारे कुस्तीगीर आहेत, जे फार मोठं नाव कमावू शकतील, अशांना कारखाना दत्तक घेऊन त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करून, त्यांच्या खुराकाची व्यवस्था करून, त्यांचा एक खेळ आहे सध्याचा तो चांगल्या पद्धतीचा सुधारावा, राज्य पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या पैलवानांनी देशाचं नाव कमवावं, या एका इच्छेनं हे योजना चालू केलेली आहे. 40 वर्षात जवळपास राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणे, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी अशा पद्धतीच्या सर्व कुस्ती मैदानात कारखान्याच्या मानधनधारक मल्लांनी आपलं नावलौकिक कमवलेलं आहे. त्या व्यतिरिक्त शरीर सौष्ठवाची स्पर्धा, ज्यासाठी कुस्तीसारखंच खुराक आणि इतर गोष्टींसाठी भरपूर खर्च होतो, असे या शरीर सौष्ठवाच्या स्पर्धांनासुद्धा कारखाना प्रोत्साहन देतो. कारखान्याचे मानधनधारक पैलवान कुस्ती शरीर सौष्ठव खेळाडू सुहास कामकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव उज्ज्वल केलं होतं. ते देखील कारखान्याचे मानधनधारक खेळाडू होते. अशा अनेक खेळाडूंचे नावं घेता येतील, पण एक दुसऱ्याचं नाव घेऊन मला हे करायचं नाही आहे. भरपूर कुस्तीगीरांनी महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा इथं आपला नावलौकिक वाढवलेला आहे. गेल्या 2-4 वर्षापासून पुरुष कुस्त्यांच्या सोबतच महिला कुस्त्यांचं देखील इथं आता आयोजन केलं जातं आणि गेल्या 2 वर्षापासून महिला कुस्तीगीरांची देखील संख्या वाढलेली आहे. एकूण पुरुष आणि महिला म्हणजे बालगटापासून मोठा गट हे जवळपास 38 प्रकार गट आहेत. या गटात कुस्त्या स्पर्धा होतात. जवळजवळ 4 दिवस सकाळी 8च्या आसपास या कुस्त्या चालू होतात, संध्याकाळी उशिरापर्यंत चालू असतात. 4 दिवस या कुस्ती स्पर्धा होतात. यातून चांगल्या कुस्त्या प्रेक्षकांना देखील बघायला मिळतात. चांगले मल्ल कारखान्याला सापडतात आणि कारखान्याचं धोरण आहे की कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पुरतं ह्या स्पर्धांचं आयोजन केले, कारण फार मोठ्या प्रमाणावर आयोजन करायचं हे पण शक्य नाही आहे. तर ह्या कुस्ती स्पर्धा कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे, ज्या कार्यक्षेत्रातून कारखाना गळितासाठी ऊस आणतो, त्या कार्यक्षेत्रातल्या कुस्तीगीरांना प्रोत्साहन मिळावं हा एक शुद्ध हेतू ठेवून कारखान्यानं ही कुस्ती स्पर्धा आजपर्यंत चालू ठेवलेली आहे. स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पश्चात
आत्ताचे आमचे शाहू समूहाचे अध्यक्ष आदरणीय समरजित सिंह घाटगे यांचा देखील या कुस्ती स्पर्धा, मग त्या आत्ताचे खेळणारे खेळाडू असेल किंवा माजी खेळाडू असेल, यांच्याशी कायम संपर्कात राहतात. कायम या कुस्ती स्पर्धांना त्यांनी प्रोत्साहन देतात. या 2 कुस्ती स्पर्धा व्यतिरिक्त कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जे काही उरूस, यात्रा यामध्ये देखील गावाची मैदानं असतात, त्याला देखील कारखाना भरीव आर्थिक मदत करत असतो. कारखान्यानं आपल्या परीनं ही कुस्तीची जी काही खेळ आहे आणि खेळाडू आहे यांना जोपासण्याचा, त्यांचं संगोपन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. यापुढेही करत राहू. धन्यवाद.